ए ए बाळा, असं काय रडू नको. हे बघ, रडू नको आता. अगं आता काही तुला या सगळ्यांना जिंकायचं नाहीये. तुझ्या लाघवी स्वभावाने आधीच जिंकलंयस ना तू त्यांना. हा, आता काही तुला कुठल्या परीक्षेला सामोरं जायचं नाहीये, कुठल्या कसोटीला उतरायचं नाही. कसली जबाबदारी नाहीये तुझ्यावर आता जास्तीची. हा, तू अगदी मोकळेपणाने राहू शकतेस इथे. हे बघ बाळा, एक लक्षात ठेवायचं, ही सगळी माणसं तुझी आहेत, तुझ्यावर अपार प्रेम करणारी आहेत आणि तू त्यांची आहेस. पण हे असंच का होतं? मीच का माझं घर सोडायचं? ताई, असं नको ना बोलूस यार. आहोत ना आम्ही. पिंट्या, अरे मी तिला रडू नको म्हणून सांगतो आणि तू डोळ्यातून पाणी का काढतोयस? त्यामुळे तिचा धीर खचतोय. लक्षात येतंय का तुझ्या? बघितलंस, तुझ्यामुळे मला ओरडतायत बाबा. मग तू वागतोस तसा. आई बाबांना सांभाळा. तू जर त्यांच्याशी वाईट वागलास ना तर मग बघ मी. हे ताई, नको काळजी करूस. नाही देणार बाबांना त्रास. पण आईला तूच सांग, तिनं मला त्रास द्यायचा नाही. पिंट्या, पिंट्या, चला चला, आता उशीर झाला. येऊ आम्ही बाळा. जाताना आजीना भेटून जातो. हं, चल. तू नको येऊ. तू तुझं सामान वगैरे आवर. आम्ही निरोप घ्यायला जातोय ना आजींचा. तू आलेलं बरं नाही दिसणार, हो की नाही? हं, नंतर भेटूया आपण जाताना. हं, चला बाळा. चल, भेट आहोत खाली. चला.